नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे या ऋषी तारक यूट्यूब चॅनलवरती. मागच्या आठवड्यात जो प्रकार घडला, मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जो हत्येचा कट रचण्यात आला, त्याचा मास्टर माइंड हा अजितदादा पवारच आहे. तो कसा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो आरोप केला की धनंजय मुंडे यांनी जी सुपारी दिली आणि त्यांनी 2.5 कोटीमध्ये हा व्यवहार केला आणि काही पैसे नंतरच देणार, परंतु हा व्यवहार पूर्णत्व अजित पवारांच्या हातातून झालाय असा माझा आरोप आहे. कारण ज्यावेळेसपासून हे प्रकरण उघडकीस आलं, आरोप ज्याच्यावर आरोप झाले तो आणि जो ज्याने आरोप केले तो दोघेही म्हणताय की सीबीआय नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करा. दोघालाही अडचण नाहीये. आणि ज्या तातडीच्या तत्वावरती अजित पवार साहेबांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व घेतलं आणि अशा गोष्टीचा मोठ्यापणा केला की मी आता बीड जिल्ह्यामध्ये टाचनपिन ही अनिर्दिष्टपणे हलू देणार नाही. आणि त्यांनी ज्या प्रकारे असं एक दम दिलता आणि ज्या प्रकारे त्यांची ओळख आहे, एक दमदार नेतृत्व, त्यांची जी डिसिजन घेण्याची जी कॅपॅसिटी आहे, त्यांचं कर्तृत्व खूप जास्त आहे, ते ज्या प्रकारे निर्णय घेऊन जनतेला न्याय देतात, त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी असं सांगितलं की मी आता बीडमध्ये एक टाचनपिने हलून देणार नाही. आणि गेल्याच काही दिवसापूर्वी जो पार्थ पवार यांचं जो प्रकरण घडलं 1800 कोटी रुपयाचं, त्यावेळेस ते असं म्हणताय की जर पार्थला काय झालं तर मी भाजपचे सगळे घोटाळे बाहेर काढील. अजित पवार हा माणूस असा आहे, हा माणूस कुणाच्याच फायद्याचा नाही. तो ज्याच्यासोबत यो माणूस, मला जसं कळतंय गेल्या 20-25 वर्षापासून अजित पवार हा माणूस सत्तेच्या बाहेरच नाहीये. 24 तास हा माणूस सत्तेतच आहे. सत्तेशिवाय माणसाला काहीच कळत नाहीये. आणि हो माणूस इतका हपापलेला माणूस सत्तेसाठी किंवा कोणत्याही थराला जाऊ शकतो, याला कुठलाही समर्थन ह्यो माणूस म्हणजे असा काय कुठला परमनंट याच विचाराचा नाहीये. याचे विचार जसे कपडे बदलते तसे याचे विचार बदलते. जर अजित पवार साहेब जर खरंच एक कॉन्फिडंट असे नेते आहे आणि जर ते कुणालाही न्याय देऊ शकतात, तर त्यांनी सर्वप्रथम या धनंजय मुंडेजी जो म्हणलाय ना, छाती वरबडून आणि छाती बडबडून म्हणतोय तो की माझी ब्रेन मॅपिंग करा, माझी सीबीआय चौकशी करा, नार्को टेस्ट करा, मग करा ना. अजित पवार साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहे, त्या पक्षाचे तुम्ही ज्या राष्ट्रवादीचे जे तुम्ही अध्यक्षपद झाला, राष्ट्रीय अध्यक्ष, तुमच्या जिल्ह्यात तुमचं कोणी ऐकत नाही. तुम्ही ज्या विजय घाडगेचं जे प्रकरण घडलं छावा संघटनेचं, ज्या सूरज चव्हाणनी शेतकरीच्या प्रश्नावरती जे बांधव आले त्यांना मारलं, तुम्ही त्या माणसाला तुमच्या राष्ट्रीय लेवलचं पद देता, प्रवक्ते पद देता. मग तुम्ही पक्षाचे कोण आहे नेमकी? तुमचं तिथं काडीचं वजन नाही. तुम्ही छाती बदलून सांगता की मी कुणालाही सोडणार नाही. मग तुम्ही या धनंजय मुंडेची टेस्ट का करत नाही? काल काही चिंदी लोकांनी धनंजय मुंडे जो म्हणतो की माझी टेस्ट करा, ती टेस्ट करा, तर ते पळून गेला. काही त्यांनी पेड लोक जे त्याचे लाभार्थी टोळीतले ते लोकांना समोर आणून त्यांना 2x2 जरांगे पाटलाचा फोटो दिला आणि त्याच्यावरती ते चपलाचा हार घेऊन फिरायला लागले. अरे तुमची कुवत काय की तुम्ही त्या माणसाच्या वरती तुम्ही डाग टाकता? तुम्ही पुरावे द्या ना, टेस्ट करा. जर तुम्हाला करणे तर डर कशाला? इतके दिवस झाले तुम्ही बाहेर येत नाहीये. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्ही त्या गांडुळासारखे जमिनीच्या आत जाऊन बसता, तुम्ही बाहेर सुद्धा येत नाही, आतल्यात काड्या करता. तशी तुम्ही ह्या लोकांना पैसे देऊन तुम्ही आंदोलन करायला लागले की म्हणे विषय असा डायरेक्शन अशी चेंज होईल की हे जो मुद्दा होता की ब्रेन मॅपिंग करायचा, नार्को टेस्ट करायचा, हा विषय मागे पडन. तुम्ही तेव्हापासून बाहेरच नाही आले. तुम्ही जे म्हणताय ना की मी मराठा आरक्षणासाठी केलंय आणि ओबीसीच्या आरक्षण धक्का नाकलो म्हणून मला विरोध करताय, तो जो विषय तो कुठलाच नव्हता. तुम्ही फक्त भांडण लावण्यासाठी जे काम केलं ना, आता टेस्ट करा ना, तुम्हाला काय अडचण आहे? आणि अजित पवारांनी या धनंजय मुंडेला पाठीशी घालू नये. ज्या प्रकारे छगन भुजबळला मोठं केलं, हा अजित पवार माणूस याने आता या गोष्टीतून यांनी सीख घेऊन हे प्रकार मार्गीस लावावे. धन्यवाद. तर बांधवांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.